बघा, 5/6च्या 3/5 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 1/4 येईल. हा प्रश्न सुद्धा व्यवहारी अपूर्णांक याच घटकावर आधारित आहे. 5/6च्या 3/5 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 1/4. अशा पद्धतीची मित्रांनो मांडणी करा. 5/6 म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 3/5 मधून उदाहरणार्थ x ही परिमेय संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 1/4. ओके. आता लेकरांनो या 5ला हे 5 कटले, 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे इथं 1 अंशात छेदात 2 वजा x बराबर 1/4. 1/2 कडे येताना हा अपूर्णांक वजा आणि वजा x इकडे जाताना अधिक मांडावे लागतात सर. हे दोन अपूर्णांक इथं दिसत आहेत, यांची करायची वजाबाकी. अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून, अर्थात इथं या 2ला 2 अंशाला सुद्धा 2 गुणा. अंशामध्ये बे बे. आता छेद 4 झाला, समोर हे x. ओके. 2/4 वजा 1/4 बराबर x. इथं सुद्धा छेद समान आहे. अंशामध्ये 2 वजा 1 समोर x. 1/4 बराबर x हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.